बघा, दोन वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक जर 15 रुपये असेल तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, इथं सरळ व्याज काढण्याचं साधारणतः सूत्र आम्हा सगळ्यांना माहीत आहे, जसं की म गुणिला द गुणिला क आणि याला भागीला असतात लेकरांनो 100. इथं दोन बँकांच्या व्याजदरातील फरक विचारला. आता इथं जे काही व्याजदरातील फरक विचारला म्हणजे आम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा. प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती अशी की व्याजातील सरळ व्याजातील फरक दर्शवला 15 रुपये. या सूत्राला थोडंसं चेंज करावं. सरळ व्याजातील फरक आणि समोर सूत्र तेच म गुणिला द गुणिला क आणि याला भागीला 100. सरळ व्याजातील फरक दोन वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील हा फरक लेकरांनो 15 रुपये. सरळ व्याजातील फरकाच्या ठिकाणी नोंदवा. मुद्दल ॲज इक्वल आहे. दोन बँकांमध्ये ठेवलेली मुद्दल ॲज इक्वल आहे. किती आहे मुद्दल तर 400 रुपये. लक्ष द्या, दोन वेगवेगळ्या बँकातून 400 रुपये मुद्दलावर म्हणजे दोन्ही बँकामध्ये ठेवलेली मुद्दल 400 ॲज इक्वल आहे. लक्ष द्या, 400 आम्हाला दोन बँकांच्या व्याजदरातील फरक विचारला म्हणून हा दर शब्द असाच ठेवा. लक्ष द्या, आणि मुदत म्हणजे हे क असते. क म्हणजे काळ. किती 5 वर्षाचा. छेदस्थानी लेकरांनो 100. या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा. इथं 15 उरले आणि इकडं काय उरले, हे शून्य कटलेले बरं का. दोन शून्यासाठी हे दोन शून्य खलास झाले. इथं 4 5 आणि दर उरला म्हणजे 4 गुणिला 5 गुणिला दर. आता 15 बराबर 4 पंच 20 सोबत गुणिला दर. आता 15कडे येताना हे 20 भागीला समोर दर. हा भाग कसा जातो तर 5 भाग जातो. 5 तरी 15 5 चूक 20 हा दर. लक्ष द्या, उत्तर काय तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर 3/4%. आता हे 3/4% म्हणजे पाऊनसाठी आम्ही अशी योजना करतो. पाऊन म्हणजे 3/4. लक्ष द्या, 0.75 अशी मांडणी करतात दशांश अपूर्णांकामध्ये या 3/4 अपूर्णांकाची. म्हणजे त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती 0.75%. ओके. व्याजदर काढणे, मुद्दल काढणे, मुदत काढणे, रास काढणे, सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत आणि व्याजदर काढणे ह्या सगळ्या एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.